अजितदादा म्हणजे कार्यकर्त्यांची ढाल, दिलदारपणा, शब्दाला जागणं आणि माणुसकीचा झरा हरपला. खासदार निलेश लंके भाऊक. महाराष्ट्राच्या राजकारणात दिलदारपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्याला न्याय देणारं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांचं जाणं हे केवळ त्यांच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादासोबतचा प्रदीर्घ राजकीय आणि भावनिक प्रवास उलगडताना लंके हे भाऊक झाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्तानं अजितदादांसोबत शेवटची भेट झाल्याचं सांगताना लंके म्हणाले की मी शरद पवार यांच्या गटाचा खासदार असतानाही अजितदादांनी मला नेहमी मदत केली. राजकीय मतप्रवाह वेगळे असले तरी दादांचं प्रेम आणि आपुलकी कधीच कमी नाही झाली. विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना अजितदादांनी मला सर्वात जवळचा आमदार मानून सातत्यानं निधी दिला, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. उमेदवारीचा शब्द आणि शब्दाला जागणारा नेता. शिवसेना पक्षात हकालपट्टी झाल्यानंतर पुढचा मार्ग काय हा प्रश्न उभा राहिला असताना रमेश थोरात यांच्या माध्यमातून अजितदादांची भेट झाल्याची आठवण लंके यांनी सांगितली. गेल्या 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. मी सर्वेक्षण करून तुला कळवतो असं दादांनी सांगितलं. सर्वेक्षणानंतर निलेश तू फार पुढे आहेस, तुझी उमेदवारी फायनल अशी ग्वाही दादांनी दिली. उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर पक्षप्रवेशाला येण्याचं त्यांनी मान्य केलं होतं, मात्र ते शक्य झालं नाही. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये पुन्हा भेट झाल्यानंतर लंके यांनी थेट प्रश्न विचारला, दादा माझी उमेदवारी पक्की आहे ना? त्यावर अजितदादांनी दिलेलं उत्तर आजही लंके यांच्या मनात कोरलेलं आहे. जर मी तुला उमेदवारी देऊ शकलो नाही तर मी बारामतीमधनं उमेदवारी घेणार नाही, हा शब्द अजितदादांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देणारा असल्याचं लंके म्हणाले. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.